पुण्यातील एक कुटुंब मटण खाऊन दगडूशेठला जातं असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली। मटण खाऊन दगडूशेठला जातात, इथून पुढे देवाबाबत काही बोललात तर ठोकणार असं गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता टीका करत म्हटलेलं आहे। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर काय? मी ऐकलंच नाही, त्याच्यामुळे मला माहितीच नाही। आम्हाला वाटलं माननीय मुख्यमंत्री 11 वाजताच काहीतरी असेंब्लीमध्ये स्टेटमेंट करतील आणि असेंब्लीमध्ये ह्याच्याबद्दल सुमोटो स्वतः बोलतील अशी माझी अपेक्षा होती, कारण का मला नेहमी असा एक भाबडा विश्वास होता की माननीय देवेंद्रजी हे खूप सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते आणि अशा बाबतीत त्यांनी स्वतः ओनरशिप घेऊन महाराष्ट्रातला न शोभणारी जी घटना झाली त्याच्याबद्दल भाष्य त्यांनी 11 वाजता आल्या आल्या फ्लोर ऑफ द हाऊस, मी तर म्हणते मीडिया नाही, त्यांनी असेंब्लीमध्ये बोलायला पाहिजे, विधान भवन मध्ये ऑफिशियल स्टेटमेंट करायला पाहिजे होतं। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपण आधी ते पाहूया। कोणतरी एक फॅमिली आहे राजकारणातली, दगडूशेठला मटण खाऊन जातात, त्यांची सासू ख्रिश्चन आहे, बाप मराठा। शोधाय मग तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? शोधाला। पुण्यात कोणतरी एक फॅमिली आहे राजकारणातली, दगडूशेठला मटण खाऊन जातात, त्यांची सासू ख्रिश्चन आहे, बाप मराठा। शोधाय मग तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? शोधाला। पुण्यात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।